अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे कृष्ण जन्माष्टमी. आपल्या देवघरामध्ये ह्या कोणकोणत्या शुभ वस्तू खरेदी करायची असतात. नवरा बायकोमध्ये सारखे वादविवाद होत असेल, घरामध्ये कुणाची नजर दोष लागले असेल, आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, तर ह्या सगळ्या दोषापासून आपल्याला मुक्ती भेटते. भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी वर्षातून एकदाच येत असते. म्हणून ह्या शुभ मुहूर्तावर आपल्याला काही शुभ वस्तू घरात खरेदी करायच्या असतात. पहिला म्हणजे आपल्या घरातला बालकृष्ण. बालकृष्ण आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे. आणि त्याचमध्ये बालकृष्णाची मूर्ती चांगली एकदम अशी त्याला तडा पडलेला नसू नये आणि त्याच्या पोकळ नसू नये, अशी एकदम सुसुप्तीत बघितलं की डोळे असे छान आणि हात पाय लिंग ह्या सगळ्या गोष्टी बालकृष्णाच्या मूर्तीवरती असतात. असाच बालकृष्ण आपल्याला हवा आहे. जर तुम्ही जवळपास तुमचं कुठं केंद्र असेल, स्वामी समर्थ केंद्र असेल, तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा तुमचं बालकृष्ण कसं आहे, पोकळ आहे का किंवा तडा पडलेला आहे का. मग ते जर असं असेल तर ते बालकृष्ण तुम्ही लगेचच चेंज करा. आणि दुसरं, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही ते बालकृष्ण घरामध्ये खरेदी करून आणा. आता बघा, नवीन जोडपं झालं असेल, कोणाचं लग्न झालं असेल, त्यांना संतान प्राप्ती हवी असेल किंवा खूप वर्ष लग्न झालेलं आहे, त्यांना संतान प्राप्ती होत नाही, तर अशा वेळेस ह्या बालकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला दररोज अभिषेक करून ते तीर्थ घेतल्याने आपल्याला मनासारखी संतान प्राप्ती होते. आता तीर्थ अभिषेक कसं करावे? बालकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची असते आणि बालकृष्ण मूर्तीवरती श्री सूक्त, पृसूक्त आणि संतान गोपाल मंत्र हे तुम्हाला गुगलवर भेटून जाईल किंवा तुम्हाला नित्य सेवा ग्रंथ असते दिंडोरी पर्णीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या श्री सूक्त, पृसूक्त एक वेळेस किंवा 16 वेळेस आणि संतान गोपाल मंत्र हे आपल्याला 108 वेळेस म्हणायचं आहे. आणि अभिषेक करून पती पत्नीने ते तीर्थ घेतल्याने आपल्याला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होतं. अशी एक छान गोडशी संतान प्राप्ती आपल्या घरामध्ये असे कृष्ण जन्माला येत असतो. म्हणून बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून संतान प्राप्तीसाठी ही सेवा तुम्ही कृष्ण जन्माष्टमी पासून तुम्ही करू शकता. तसेच आपल्या घरामध्ये बघा, काही काही वस्तू असे शुभ असतात की त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला भेटतात. आपल्या घरामध्ये कृष्णाची मूर्ती असायलाच हवी. त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीच्या आधी आपल्याला बासुरी खरेदी करून आणायची आहे. एकदम साधी सोपी बासुरी खरेदी करून आणायची आहे. ते बासुरी असल्याने सुद्धा आपल्या घरात खूप सकारात्मकता राहते आणि भगवान कृष्णाला ही बासुरी अतिप्रिय आहे. म्हणून आपण ह्या शुभ वस्तू आहे बासुरी ही आवर्जून खरेदी करून आणा. त्या दिवशी बालकृष्णाच्या पूजा आपण मांडत असतात, तिथं बासुरी ठेवून त्या बासुरीची पूजा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बालकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक पाळणा जरूर असायला हवा. जर तुम्ही घरामध्ये बनवत असाल तर अतिउत्तम. जर तुम्हाला घरामध्ये बनवता येत नसेल तर तुम्ही मार्केटमधून एक बालकृष्णासाठी पाळणा जरूर खरेदी करून आणा. पाळणा असणं खूप शुभ मानलं जातं घरामध्ये. भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आहे, त्या दिवशी मग आपल्याला जसं आपल्या बाळाला पाळण्यात हलवतो, त्याच प्रकारे त्या दिवशी बालकृष्णाला आपल्या पाळण्यामध्ये घालून पाळणा हलवायचा असतो. म्हणून घरामध्ये पाळणा असणं खूप आवश्यक गरजेचं आहे. म्हणून एक पाळणा तुम्ही घरामध्ये बनवू शकता. जर तुम्हाला खर्च करायचं नसेल तर तुम्ही घरामध्येच बनवू शकता. जर थोडेसे खर्च करून तुम्ही पाळणा आवर्जून घेऊन या. तसेच घरामध्ये मोरपंख 11, 9 अशा विषम संख्येमध्ये आपल्या घरामध्ये मोरपंख सुद्धा खरेदी करून आणायचे आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मोरपंख भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय आहे. त्यांच्या मुकुटावरती नेहमी मोरपंखच असतो. म्हणून मोरपंख आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ मानले जातं. म्हणून ह्या दिवशी बालकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला 9, 5
11 असं विषम संख्यामध्ये मोरपंख घरामध्ये आणायचे आहेत. पती-पत्नीमध्ये जर खूप सारखं भांडणं होत असेल, विवाद होत असेल, एकाचं तोंड एकीकडे आहे, एकाचं तोंड एकीकडे आहे, असं काही जर चाललं असेल, तर मोरपंख खरेदी करा आणि तिथं तुमची बेडरूम आहे, तिथं तुम्ही ते पंख लावा एका कोपऱ्यामध्ये. बघा ते सकारात्मकता निर्माण घरामध्ये होते. त्याचबरोबर आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा असायला हवी. राधाकृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहेत. पती-पत्नीमध्ये जर सारखे भांडणं, वादविवाद होत असेल, तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये राधाकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटो असायलाच हवा. आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा मूर्ती, फोटो आपण ठेवून पहा. बघा तुमच्या जीवनामध्ये खूप हळू फरक पडेल, पण खूप छान याचं रिझल्ट आहे. राधाकृष्ण हे एकमेकाचे प्रेमाचे प्रतीक आहेत आणि आपल्या पती-पत्नीमध्ये जसं राधाकृष्णाचं प्रेम आहे, तसंच आपल्यामध्ये प्रेम व्हावं. म्हणून आपल्या घरामध्ये, आपल्या बेडरूममध्ये दररोज उठल्या-उठल्या आपल्याला राधाकृष्णाचाच चेहरा बघायला पाहिजे. असे केल्याने बघा आपल्या पती-पत्नीमधलं प्रेम वाढतं आणि जे वादविवाद आहेत ते कमी व्हायला मदत होते. म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी राधाकृष्णाची मूर्ती आवर्जून घेऊन खरेदी करून आणा. तसेच गाई वासरू बघा आपल्या हिंदू शास्त्रामध्ये गाईला अनन्य महत्त्व आहे. गाईमध्ये 36 कोटी देवी देवता आहे असं मानलं जातं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्णाने स्वतःहून गाई चारवायला जात होते. गाईची सेवा करत होते. गाईचं दूध त्यांनी खात होते. गाईचं लोणी, दही, माखन हे सगळं काही गाईचंच त्यांनी वापरत होते आणि कुठं जात होते तिथं गायी त्यांच्या मागे-मागे जात होते आणि गाईच्या मागे-मागे ते, त्यांच्या मागे-मागे गाई. असं एक आपल्याला माहितीच आहे. गाईशी भगवान श्रीकृष्णाचं किती घनिष्ठ नातं आहे, किती अत्यंत प्रेम आहे. म्हणून गायीला 36 कोटी देवी देवता गायीमध्ये समावलेला आहे. म्हणून हिंदू शास्त्रामध्ये आपल्या गायीला खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाचा आपल्याला अभिषेक करताना सुद्धा आपण गाईचं तूप, गाईचं दूध, गाईचं दही सगळं काही आपण गाईचंच वापरत असतो. म्हणून ह्या दिवशी सुद्धा गाईची जर सेवा करता आलं तर अतिउत्तम. आता शहर वस्तीमध्ये असल्यामुळे गायी कुठं आपल्याला भेटत नाही. तर अशा वेळेस एक गाई मानूनच आपल्याला गाई आणि वासरं अशी एक मूर्ती आपल्याला खरेदी करून आणायची आहे. तुम्ही पितळाची खरेदी करू शकता किंवा तुम्ही पांढऱ्या जसं ते मार्बलच्या भेटतात त्या पण सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या घरामध्ये गाय असणे हे शुभ मानलं जातं. जसं गाई वासरामध्ये प्रेम आहे तसं आपल्या मुलामध्ये आणि आईमध्ये प्रेम राहतं अशी शास्त्रीय मान्यता आहे. म्हणून हे गाई वासरू ह्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करून आणा. छोटा आणा, मोठा आणा असं काही नाही. जास्त खर्च करावं. तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही खरेदी करू शकता किंवा जर तुमचं बजेट नसेल तर तुम्ही साध्या मातीचं सुद्धा गाई वासरू तुम्ही घेऊ शकता. पण गाई वासरू खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. तर ही बालकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय शुभ वस्तू खरेदी करायची होती ह्याच्याविषयी थोडीशी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, एक लाईक जरूर करा. धन्यवाद.